पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारतमधील अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई असून गेल्या 1 वर्षापासून येथील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पाण्यासाठी केडीएमसीच्या अप्रभा कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी प्रभाग कार्यालयाचे गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला। समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आलाय। कल्याण पश्चिमेतील अनेक भागात भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी काय करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। कल्याण पश्चिमेतील अटाळी, खडवली, मोहने, आंबिवली, एनआरसी कॉलनी या भागात गेल्या 1 वर्षापासून पाण्याची समस्या आहे। जो काही कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातोय तो पाणी पुरवठा कमी दाबाने केला जातो। माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका हर्षदा थविल, रमण तरे यांनी अधिकारी वर्गास वारंवार सांगितलं की या भागात पाणी येत नाहीये। अधिकारी काही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाहीयेत। अखेर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढला होता। अप्रभाग कार्यालयात महिलांचा आक्रोश पाहून कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले। शहर प्रमुख पाटील आणि माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी गेट जबरदस्तीने उघडून सहाय्यक आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांच्याकडे संतप्त नागरिकांनी त्यांची व्यथा मांडली। वॉलमन चालाखीने हाय प्रोफाईल सोसायट्यांना पाणी सोडतो, त्यासाठी त्याचे हात या सोसायट्यांकडून ओले केले जात आहेत। यावेळी कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी जी समस्या आहे ती येत्या 2 दिवसात सोडवणार। ज्या ठिकाणी यंत्रणा दुरुस्तीची गरज आहे ती यंत्रणा दुरुस्त केली जाईल। वॉलमन संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्याची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिलंय। वडवली, अटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या 1 वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमण तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इश्यू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे। आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे। घोडे साहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे नाईलाजास्तव आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। राज्यात शिवसेना हे नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे।